CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस लाठीमाराच्या निषेधार्थ शुक्रवारी सायंकाळी चिखली शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला। यामध्ये मोठ्या संख्येने युवक युवती, विद्यार्थी आणि मनसे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले। जयस्तंभ चौक येथून कॅन्डल मार्चला सुरुवात झाली। हातात मेणबत्त्या आणि न्यायाच्या घोषणा देत सहभागी नागरिकांनी शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त केला। हा मार्च बसस्थानक परिसरातील स्वामी विवेकानंद स्मारक येथे समाप्त झाला। यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाचा निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून त्यांच्या हक्कांसाठी मनसेचा लढा सुरूच राहील असे त्यांनी सांगितले। कॅन्डल मार्च दरम्यान शांततेत आंदोलन करण्यात आले। विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। मोर्चात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चिखली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून कॅन्डल मार्च शांततेत पार पाडला। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।